नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडचे प्रकार जाणून घेणार आहोत. म्युच्युअल फंड सर्वसाधारण माणसासाठी पैसे ग्रो करण्याचा खूप सोपा मार्ग आहे आणि इथं आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी दररोज वेळ देण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि आपले पैसे इन्फ्लेशनपेक्षा म्हणजे महागाईपेक्षा जास्त दराने ग्रो होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ म्युच्युअल फंडबद्दल माहिती बघणार आहोत आणि मी तुम्हाला हेही सांगणार आहे की मी कुठल्या टाईपच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1 आहे इक्विटी फंड्स. तर इक्विटी फंड डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. इथं रिटर्नसुद्धा जास्त भेटतात, पण त्याबरोबरच रिस्कसुद्धा जास्त असते. रिस्क काय असते की मार्केट व्हॉलेटिलिटी. बाकीच्या ॲसेट क्लासपेक्षा इथं जास्त व्हॉलेटिलिटी असते, म्हणजे चढ उतार जास्त होते. तर हीच इथं रिस्क आहे. तर इक्विटीमध्ये 3 फंड येतात. पहिला लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंड. जर लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इक्विटी हा सगळ्यात चांगला पर्याय मानला जातो. का? कारण बाकीच्या ॲसेट क्लासपेक्षा इक्विटीमध्ये सगळ्यात जास्त रिटर्न भेटतात, म्हणून इक्विटी हा चांगला पर्याय मानला जातो. नंबर 2 आहे डेब्ट फंड. तर हे फंड अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतात जिथं फिक्स रिटर्न भेटतात. मग ते बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतात. मग ते बॉन्ड्स सरकारचे असू शकते, कॉर्पोरेटचे असू शकते. तर सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर हे लोन देतात. मग ते सरकारला लोन देतात, दुसऱ्या कॉर्पोरेट्सला लोन देतात आणि एकदा लोन घेतलं म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला लगातार हप्ते चुकवावे लागतात, म्हणजे फिक्स रिटर्न द्यावे लागतात आणि फिक्स रिटर्न दिल्यामुळे हे बॉन्ड्स फिक्स रिटर्न देतात. मग यामध्ये लिक्विड फंड येते, शॉर्ट टर्म फंड येते, अशा प्रकारचे फंड येते जे डेब्ट फंड असतात. नंबर 3 आहे इंडेक्स फंड. तर इंडेक्स फंड काय करतो, मार्केटमध्ये जे इंडेक्स बनलेले आहे त्याला कॉपी करतो. मग आता निफ्टी 50 एक इंडेक्स आहे, सेन्सेक्स एक इंडेक्स आहे, निफ्टी स्मॉल कॅप्स एक इंडेक्स आहे. तर अशा इंडेक्सला फक्त कॉपी करतो, जसं त्यांचं मार्केट व्हॅल्युएशन आहे त्याप्रमाणेच इन्व्हेस्ट करतो आणि यामुळे आपल्याला डायव्हर्सिफिकेशनसुद्धा भेटते आणि जसं मार्केट ग्रो होईल तसे आपले पैसेसुद्धा ग्रो होते. आणि या कारणामुळे इथं म्युच्युअल फंड मॅनेजरला काही दिमाग लावायचं नाही, म्हणून याचा एक्सपेन्स रेशिओसुद्धा कमी असतो. तर इथं जसा इंडेक्स ग्रो होईल तसे आपले पैसे ग्रो होतात. यालाच इंडेक्स फंड असं म्हटलं जातं. नंबर 4 आहे टॅक्स सेव्हिंग फंड, ज्याला आपण ELSS सुद्धा म्हणतो, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. तर या स्कीममध्ये काय होतं, आपल्याला टॅक्स बेनिफिट घेता येते आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. जर समजा आपण पैसे इन्व्हेस्ट केले तर 3 वर्ष अगोदर आपण काढू शकत नाही. तर हा फंड आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इन्करेज करतो. म्हणून जर समजा तुम्हाला जर असं वाटत असेल की मार्केट खाली जाते वर जाते, तुम्ही असं मार्केटची व्हॉलेटिलिटी बघू शकत नसेल, तर ते लोक या फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, जेणेकरून त्यांनी इन्व्हेस्ट केले त्यांना पैसे काढावेसे जरी वाटले तरी ते पैसे काढू शकणार नाही. पण लक्षात असू द्या की तेच पैसे इन्व्हेस्ट करा ज्याची तुम्हाला खरंच 3-4 वर्षे गरज नाही आहे, जेणेकरून तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेमचा सामना करावा लागणार नाही. नंबर 5 आहे सेक्टर फंड. तर हे फंड काय करतात, कुठल्याही एकाच सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, जसं की टेक्नॉलॉजी, हेल्थ केअर, एनर्जी. तर एकाच सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे इथं रिस्क थोडीशी जास्त होते. का? कारण जर एकच सेक्टर जर 1 वर्षे 2 वर्षे डाऊन राहिलं तर आपले पैसेसुद्धा डाऊन राहतील आणि जर समजा मायनसमध्ये चालू असेल तर आपले पैसेसुद्धा मायनसमध्ये जाऊ शकते. जर समजा त्याऐवजी निफ्टी 50चा जर समजा फंड असेल तर निफ्टी 50मध्ये सर्व सेक्टरच्या कंपन्या ज्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन भेटतं. तर यामध्ये एवढं डायव्हर्सिफिकेशन भेटत नाही. हा एक कॉन्सन्ट्रेटिव्ह पोर्टफोलिओ असतो. तर समजा एखाद्या व्यक्तीला जर वाटत असेल की हे सेक्टर माझं आवडतीचं आहे आणि हे सेक्टरवरती जाऊ शकतं, तर तेव्हाच एखादा व्यक्ती त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. पण हे सेक्टर पण थोडेसे बाकीच्या फंडपेक्षा रिस्की असतात. नंबर 6 आहे हायब्रिड फंड. तर हा फंड इक्विटी आणि डेट दोन्हीमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतो. यामुळे काय होतं की रिस्क थोडीशी मॅनेज करता येते. तर या फंड कॅटेगरीमध्ये काही मंथली इन्कमवाले प्लॅन्ससुद्धा असतात, जेणेकरून आपल्याला महिन्याला कमाई होऊ शकते. तर हे आपण म्युच्युअल फंड्सचे प्रकार बघितले. तर आता कोणासाठी कोणता फंड चांगला आहे, तर त्यासाठी या 2-3 गोष्टी बघणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट की तुमचा फायनान्शियल गोल काय, तुम्ही कशासाठी पैसे इन्व्हेस्ट करताय, की हे पैसे तुम्हाला मुलाच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्ट करायचे आहे, की तुम्हाला 4-5 वर्षांनी घर घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही पैसे मागे टाकताय, की तुम्ही रिटायरमेंटसाठी पैसे मागे टाकताय. तर तुमचा फायनान्शियल गोल काय ते बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की तुम्ही किती रिस्क घेऊ शकता, जी मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी असते, जो चढ उतार असतो, तर तो तुम्ही किती सहन करू शकता ते बघणं सुद्धा गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट की तुमचा टाईम होरायझन किती आहे. टाईम होरायझन म्हणजे तुम्ही किती वेळेसाठी इन्व्हेस्टमेंट करणार आहे, 5 वर्षासाठी करणार आहे की 10 वर्षासाठी करणार आहे, 15 वर्षासाठी करणार आहे, तुमचं टाईम होरायझन काय आहे ते बघणं सुद्धा गरजेचं आहे. आणि चौथी गोष्ट की तुमचं वय किती आहे. वय का बरं, कारण समजा एखादी व्यक्ती
50-55 वर्षाचे असेल आणि त्यांनी जर समजा सगळे पैसे इक्विटीमध्ये लावून टाकले आणि त्यावेळेस 1-1.5 वर्षे 2 वर्षे मार्केट डाऊन राहिलं तर त्यांना पैशाची गरज पडली तर त्यांना एक तर पैसे लॉसमध्ये काढावे लागेल, नाही तर थोडंसं थांबावं लागेल. म्हणून कोणाचं वय किती आहे आणि किती पैसे मार्केटमध्ये आणि किती डेटमध्ये गोल्डमध्ये लावायला पाहिजे याबद्दल सुद्धा एक नियम आहे जो आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहे. तर हे 4-5 गोष्टींचं बघणं गरजेचं आहे, जर तुम्हाला कळेल की कोणता फंड तुमच्यासाठी चांगला आहे. चला तर आता बघूया की मी कुठल्या टाईपच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर माझ्याकडे टोटल 4 म्युच्युअल फंड आहेत आणि ते 4ही इक्विटी कॅटेगरीमधले आहे. तर इक्विटीमध्ये का बरं आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. पहिलं कारण हे की माझं वय कमी आहे आणि मी जास्त रिस्क घेऊ शकतो. जे पैसे मी इन्व्हेस्ट करतो आहे त्याची सध्या तरी मला गरज नाही आहे. दुसरी गोष्ट की माझ्याकडे इमर्जन्सी फंड आहे. म्हणजे जर समजा माझं आज काम बंद पडलं, काही झालं, मला कमाई येणं बंद झाली तरीसुद्धा 6 महिने माझं घर आरामशीर चालेल, जेणेकरून मला मार्केटमधल्या पैशाची गरज पडणार नाही. 6 महिन्यापर्यंत मी दुसऱ्या कमाईचा काही ना काही इंतजाम करेल. आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्ससुद्धा आहे. जर समजा माझ्या घरातलं कोणी आजारी पडलं, मी आजारी पडलो तर हॉस्पिटलमध्ये जेवढाही खर्च लागेल ते हेल्थ इन्शुरन्स कंपनी देईल. हे या पाठीमागे कारण आहे. आणि तिसरी कारण हे आहे की माझं इन्व्हेस्टमेंट होरायझन जास्त आहे, लॉंग टर्मचं आहे. जे पैसे मी इन्व्हेस्ट करतो आहे त्याबद्दल मी विचार करतो की हे पैसे मला 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे बिलकुल गरज नाही आहे. का? कारण मी आता कमाईसुद्धा करतो आहे आणि मला या पैशाची बिलकुल गरज नाही. आणि मी असं अजूनही स्पेसिफिक काही गोल ठरवलेलं नाही आहे की हे पैसे मी रिटायरमेंटसाठी ठेवतो आहे किंवा मुलाच्या शिक्षणासाठी ठेवतो आहे, असा माझा बिलकुल काही विचार नाही आहे. पण माझं जे टाईम होरायझन आहे ते 10-15 वर्षे असं मला आता सध्या तरी वाटतं की मला या पैशाची बिलकुल गरज नाही. म्हणून मी लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट करतो आहे. म्हणून सर्व जे फंड्स आहे माझे ते इक्विटी कॅटेगरीमधले आहे. अजून या पाठीमागे एक कारण आहे की आता सध्या माझा पोर्टफोलिओ थोडा छोट्या साईजचा आहे, जास्त मोठा नाही आहे. म्हणून जसजसा पोर्टफोलिओ मोठा होत जाईल तसं मी डायव्हर्सिफिकेशन करेल, तसं मी तुम्हाला सर्वांना सांगेलच. तर यामुळे माझे टोटल फंड्स इक्विटीमधील आहे. आता याचा अर्थ असा नाही की माझं सेफ क्लासमध्ये काहीच पैसा नाही आहे म्हणून. तर माझा जो इमर्जन्सी फंड आहे तर तो माझे 2 बँकेचे अकाउंट आहेत त्यामध्ये FD केलेला आहे. तर त्यामुळे बाकीचे जे पैसे आहेत मी टोटल इक्विटीमध्येच इन्व्हेस्ट केलेले आहे. तर तुम्हालाही जर समजा इमर्जन्सी फंड असेल, इन्शुरन्स असेल, तुमचं वय कमी असेल तर तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त पैसे इक्विटीमध्ये टाकले पाहिजे, कारण जास्तीत जास्त रिटर्न भेटतील. तर आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, फॅमिलीसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळं त्यांनाही एवढीच चांगली माहिती बघायला मिळेल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि असेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.